नवोदय विद्यालय इथून पासआउट झालेले असल्यामुळे आता रिसेंटली त्यांनी पूर्ण भारतभर नवोदय विद्यालय जेवढी आहेत त्या सगळ्या विद्यालयांना भेट दिलेली आहे आणि त्यांचे ते असे अनुभव आपल्यासोबत शेअर करतील. तर रोजी आपण हरे कृष्ण महामंत्राने स्वागत करू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. रोजींचं अभिनंदन आणि वेलकम रोजी. तर रोजीकडून आपण काही भारत यात्रेचा काही अजून ऐकू रोजीकडून. हरे कृष्ण. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. धन्यवाद गुरुजी मला बोलावल्याबद्दल आणि स्वागत केल्याबद्दल. आपले धन्यवाद. आपण वेळ काढून आला सत्संगामध्ये. भगवंत खूप आनंदी होतं आपल्याला बघून की भक्त जे आहेत त्यांच्या सत्संगामध्ये येऊन आपलं जे मन आहे ते लावतात आणि भगवंताच्या सेवेचा एक विचार पक्का बनवतात. आपण आधी भजन गाऊया, मग कथा होईल. ठीक आहे. सगळ्यांचं स्वागत पुन्हा. वाजव कथा वाजव नाही. राधा मदन गोपाल भगवान की समवेत गौर भक्त वृंद की जगत गुरु श्रीप्रभा की निताय गौर प्रेमानंदे. जय राधा माधव कुंज बिहारी. जय राधा माधव कुंज बिहारी. जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी. जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी. यशोदानंदन भज जन रंजन. यशोदानंदन भज जन रंजन. यमुना तीर वनचारी. यमुना तीर वनचारी. जय राधा माधव कुंज बिहारी. जय राधा माधव कुंज बिहारी. जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी. जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी. यशोदानंदन भज जन रंजन. यशोदानंदन भज जन रंजन. यमुना तीर्थ
वनचारी यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी यमुना तीरा जय राधा माधवा कुंज विहारी जय राधा माधवा कुंज विहारी हरे कृष्णा 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 हरे 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 रामा राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 रामा राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा मदन गोपाल राधे जय कृष्ण बलराम जय वृंदावन धाम जय जगन्नाथ बलदेवा जय माता सुभद्रा जगन्नाथ जय गौरनिताय जय गौरनिताय जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव जय जय गुरुदेव निताय गौर हरि बोल निताय गौर हरि बोल कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन यज्ञ की श्री राधा मदन गोपाल जी भगवान की जय ब्रजभूमि श्री वृंदावन धाम की जय श्रीमद् भगवद गीता श्रीमद् भागवत महापुराण की जय जगत गुरु सुप्रभात की जय समवेत गौर भक्त वृंद की जय निताय गौर प्रेमानंदे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः मिलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्ता स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरतुषे नमः। नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांता राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वृंदाय तुलसी देव्यै प्रियाय केशवस्य च विष्णु भक्ति प्रदे देवी सत्यवत्यै नमो नमः। वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंद नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां श्री जगन्नाथाय ते नमः।
हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण थैंक दोन मिनिटं मोठा आहे हँडल कॉर्डनेस नाही अरे 2 मिनिटं झालं काही प्रॉब्लेम नाही काय हरे कृष्ण पुनश्च आपलं स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये. मला या विशेष आनंद आहे की आज तुमच्यामध्ये यायला भेटलं आहे आणि आपल्या जीवनाविषयी भगवंताविषयी काही चर्चा होणार. मनुष्य जीवन हे अतिशय दुर्मिळ आहे. भेटण्यासाठी अतिशय कठीण आहे, अनमोल आहे, अतिशय महान आहे. पण त्यासोबत एक अशी वस्तुस्थिती आहे की ते मनुष्य जीवन हे अनिश्चित पण आहे. म्हणून ह्या जीवनाचं महत्त्व अजून वाढतं का ते अनिश्चित आहे. ज्याला जाणीव होते की आज जो आहे माझा मनुष्य देह जो आहे आज इतका सुंदर, आज इतका चांगला स्वस्थ वाटतोय, हा जास्त दिवस नाही, थोडे दिवस. ज्याला याचं भान होतं की किती दिवस आहे, ते तर ना PM ना CM ना कोणी डॉक्टर्स ना कोणी इंजिनियर्स ना कोणी सायंटिस्ट सांगू शकेल, कोणी सांगू नाही शकत. त्यांचा पण देह ते सांगू शकणार नाही किती दिवस. पण मायेच्या प्रभावामुळे असं वाटतं की मी खूप मोठा झालो आहे, मी खूप मोठा बनलो आहे किंवा मोठा होईल, मी खूप सुखी होईल असं वाटतं. हा मायेचा प्रभाव आहे. कोणत्या क्षणी घात होईल सांगता येत नाही. म्हणजे अपघात, आपला घात होतो, आपली फसवणूक होते. आपण स्वप्नाच्या दुनियात जगतोय, स्वप्न बघतोय, आता हे झालं आता हे होईल. आज मी एवढा सुखी नाही आहे, थोडा आहे पण अजून समाधान नाही भेटलं आहे, पण हे झालं की होईल, हे झालं की समाधान होईल, बस थोडेच दिवस आला आणि मग मला काही नको, मग मी शांत जीवन जगेल असं आपलं कधी होत नाही. हे जगाचं ते सत्य आहे, मायेचा प्रभाव आहे. म्हणून आपले जे वेद आहे त्याचं जे वेदांत सूत्र आहे त्यात म्हटलं आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा, की मनुष्य जन्म भेटल्यानंतर पहिलं काम केलं पाहिजे की मी कोण आहे, मी कुठून आलो आहे आणि माझं जीवन कशासाठी आहे, मला कुठे जायचं आहे, जीवनाचा उद्देश काय. हे अतिशय मूलभूत गोष्ट आहे. आपण कोणीही भेटलं कुठे, लग्नामध्ये, फंक्शनमध्ये, कुठेही भेटलं कोणी, बजाजमध्ये, बसमध्ये, गाडीमध्ये, रेल्वेमध्ये, आपण पहिला प्रश्न हा विचारतो. किंवा आपल्याकडे कोणी आलं पाहुणे म्हणून, पहिला प्रश्न हा विचारतो, तुम्ही कुठून आले, आता कुठून आले, आपण तुम्ही कुठून आले. आणि आपण लगेच यांनी विचारणार किती दिवस आहे, पण मनात असतं आपल्या की पुढचं प्लॅनिंग काय आहे, तुमचं पुढचं प्लॅनिंग काय आहे. कारण जाणून घ्यायचं असतं की पुढे यांचं किती दिवसाचा प्लॅन आहे, काय प्लॅन आहे, पुढे यांना कुठे जायचं आहे किती दिवस आहे. आपल्याला पाहुणा आवडतो पण 2 दिवसाचा, जास्तीत जास्त 8 दिवसाचा. कायमचा पाहुणा कोणाला आवडत नाही. तर
आपण हे कायम विचारतो, कुठून आले तुम्ही आणि का आलंय, किंवा तुमचं काय हेतू आहे, तुमचं काय, आपण जाणून घेतो काय उद्देश आहे आणि पुढे तुमचं काय इच्छा आहे ते पण जाणून घेतो. तर मनुष्य जीवनाविषयी लोकांची इतकी उदासीनता बघायला मिळते, त्यांची बुद्धी मायेने काढून घेतलेली, ते झाकलेली आहे. त्यामुळे साधं जे मूलभूत गोष्टी आहेत आपल्या लक्षात नाही येत की हे जीवन म्हणता म्हणता निघून जाईल हातामधून. मनुष्य जीवन आत्मानित्य आहे, जीवनित्य आहे, पण हा मनुष्य देह जो आहे तो अनित्य आहे. म्हणून मनुष्य जीवनातली संधी आहे की आपण आत्मज्ञान घेऊन आत्मसमाधान मिळवू शकतो. संबंध बघा आत्मज्ञानाचा आत्मसमाधानाशी आहे. आज लोकांच्या जीवनामध्ये समाधान नाही, आत्मसमाधान, आत्मशांती नाही, आत्मविश्वास नाही, आत्मबल नाही, आत्मसंयम नाही. का नाही आहे? कुठे ना कुठे आत्मज्ञान नाही आहे. म्हणून त्यांना केवळ मोबाईलचं ज्ञान आहे, लोकांना लॅपटॉपचं ज्ञान आहे किंवा आपल्या कामधंद्याचं ज्ञान आहे, पण मनुष्य देहाचं पण ज्ञान आज खूप लोकांना नाही आहे की आपल्या देहासाठी चांगलं काय, आपल्या देहासाठी योग्य काय, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, काय बघितलं पाहिजे, काय नाही बघितलं पाहिजे, आपण कसं कपडे घातले पाहिजे, कसे नाही घातले पाहिजे, या लहान लहान गोष्टी ह्या आजच्या लोकांना कळत नाही. शिकलेलं आहे इंजिनियर, डॉक्टर, MBA, ऑफिसर, पण या लहान लहान गोष्टीसुद्धा समजत नाही. हा मायेचा प्रभाव आहे. आणि जीवाला असं वाटतं आमची काय होते, प्रगती होते, आमची उन्नती होते, त्याने आता कपडे लहान लहान घालतो. लोकांना असं वाटतं आम्ही लहान लहान कपडे घालतो, आता आमची प्रगती झाली, आम्ही अंग दाखवतो की आमची प्रगती आहे. पशुपक्ष्यांप्रमाणे हे दुर्भाग्य आहे की कपडे हे अंग झाकण्यासाठी असतात, न की अंग दाखवायला. लोक कपडे घालतात, पण असे कपडे घालतात की पूर्ण अंग दिसेल तुम्हाला, टाईट, स्किन टाईट, त्याने अंग झाकत नाही, आपण अंग दाखवतो. ते सांगायचा उद्देश काय आहे की आज लोकांना काय खावं, कुठे जावं, कुठे नाही जावं, काहीच, काय बोलावं, काय नाही बोलावं, या लहान लहान गोष्टीसुद्धा समजत नाही. म्हणून आपलं सौभाग्य आहे की आपण भगवद्गीता सत्संगामध्ये नियमितपणे इथे येतो, आपण भक्तांशी जुडलो आहोत, आपल्याला हे ज्ञान झालं आहे. मी तुमची गोष्ट सांगत नाही आहे, मी जगाची गोष्ट सांगतो आहे. का जगामध्ये आपले नातेवाईक आहेत, जगामध्ये आपले जवळचे लोक आहेत, कुटुंबाचे लोक आहेत, त्यांच्यासाठी बोलतो आहे की आपण त्यांनासुद्धा हे ज्ञान देऊन सौभाग्य दिलं पाहिजे. आपण आज भगवद्गीतेमधून वाचूया. श्लोक जो आहे 4 अध्याय 4 आणि श्लोक संख्या 1 पासून आपण घेऊया. किती महत्त्वाचं काही श्लोक आहे ते घेऊ. माझ्या मागे म्हणा. ते ह्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग दिव्य ज्ञान. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवान् अहम् अव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनो इक्ष्वाकवे अब्रवीत्. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवान् अहम् अव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनो इक्ष्वाकवे अब्रवीत्. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवान् अहम् अव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनो इक्ष्वाकवे अब्रवीत्. शब्दार्थ. श्री भगवान उवाच
श्री भगवान म्हणाले, इमम हा विवस्वते सूर्यदेवाला योगम भगवंतांविषयी असणाऱ्या भगवंतांविषयी असणाऱ्या संबंधाचे ज्ञान प्रोक्तवान उपदेश केला. अहम मी अव्ययम अविनाशी विवस्वान सूर्यदेवाचे नाव मनवे मानव जातीचा जनक प्राह सांगितला. मनु मानव जातीचा जनक इक्ष्वाकवे राजा इक्ष्वाकुला अब्रवीत म्हणाला. अनुवाद तात्पर्य श्रीकृपा की जय. श्री भगवान म्हणाले, मी या अव्ययी योगविद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आणि विवस्वानाने तो उपदेश मानव जातीचा जनक मनूला केला आणि मनूने तो इक्ष्वाकुला केला. तात्पर्य, या ठिकाणी जेव्हा सूर्यलोक तसेच इतर लोकातील राजघराण्यांना भगवद्गीता सांगण्यात आली तेव्हापासूनचा अत्यंत पुरातन असा इतिहास सांगितला आहे. विशेषतः सर्व ग्रहलोकामध्ये राजाने आपल्या प्रजेचे रक्षण करावायचे असते. यासाठी नागरिकांवर योग्य प्रकारे राज्य करण्यामध्ये तसेच त्यांचे भौतिक कर्मबंधनापासून मुक्ती करण्यासाठी समर्थ व्हायला राजघराण्यातील लोकांनी भगवद्गीतेचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. भगवंतांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणे हा मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. म्हणजे म्हटलं अथा तो ब्रह्मजिज्ञासा आत्मज्ञान ब्रह्मज्ञान जाणून घेणं आवश्यक आहे. आणि सर्व राज्यांचे तसेच ग्रहलोकांचे शासन अध्यक्ष राष्ट्रपती प्रकारचे शासक आपल्या नागरिकांना ही आध्यात्मिक ज्ञान शिक्षण संस्कृती आणि भक्ती याद्वारे देण्यास बाध्य आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण भावनेच्या विज्ञानाचा प्रसार करणे हे सर्व राज्यांच्या शासन अध्यक्षांकडून अपेक्षित असते. म्हणजे आपले PM CM सगळे आमदार खासदार, जेणेकरून जनतेला मानवी जीवनाच्या सुसंधीचा सदुपयोग करून यशस्वी जीवन जगता येईल. वर्तमान युगातील सूर्याच्या देवतेला विवस्वान म्हणतात. तो सौरमंडळातील सर्व ग्रहांचा स्रोत आहे, उगम आहे. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की श्री भगवान ब्रह्मदेव म्हणाले, मी आदिपुरुष श्री गोविंद यांना सादर नमस्कार करतो. ज्यांच्या आज्ञेनुसार सर्व ग्रहांचा राजा सूर्यदेव अपार शक्ती आणि तेज धारण करतो. सूर्यदेव भगवंतांच्या नेत्रस्थानी आहे आणि त्यांच्या आदेशानुसार तो आपल्या कक्षेमध्ये भ्रमण करतो. पुढे म्हटलंय, याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली म्हणून हे विज्ञान आपल्याला मूळ रूपात लुप्त झाल्यासारखे दिसते. अजून एक श्लोक घेऊन, भगवंतांशी असणाऱ्या संबंधांचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे का? तू माझा भक्त तसेच मित्रही आहेस म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस. हरे कृष्ण. अतिशय महत्त्वाची गोष्ट बघून सांगतायत, महत्त्वाचा विचार सांगतायत की हे जे विज्ञान आहे, योगविद्या हे अविनाशी आहे आणि याचा संबंध भगवंताशी आहे. आपल्याला माहिती योग म्हणजे काय? योग म्हणजे जोडणे, योग म्हणजे जोडणे, संबंध जोडणे.
योगायोगाने भेटलो आपण, योग आला होता भेटायचा, योग आला. तर योग म्हणजे जोडणे, तर संबंध जोडणे कुणाशी, ज्याच्याशी आपला संबंध आहे, ज्याच्याशी आपला संबंध आहे. आणि ह्या जगामध्ये आपण बघतो की लोक ज्याच्याशी संबंध नाही आहे त्याच्या मागे पळत आहे, ज्याच्याशी संबंध आहे ते संबंध जपत नाही आहे, त्याचं महत्त्व ठेवत नाही, त्याला काही किंमत देत नाही. कुटुंबाचे लोक आपले, त्यांना आपण किंमत दिली पाहिजे, त्यांना आपण वेळ दिला पाहिजे, त्यांना आपण जपलं पाहिजे, पण ते आपण लक्षात घेत नाही. आणि त्या मोबाईलवर आपण फेसबुक फ्रेंड, हा फ्रेंड, तो फ्रेंड, तासन तास गप्पा चालतात त्यावेळेस, ज्याच्याशी आपली ओळख पण नाही, संबंध पण नाही, पण नावाला असतो बस चॅटिंग, टाइमपास चॅटिंग. तर संबंध आपला भगवंताशी आहे. आपला मूळ संबंध कोणाशी आहे? मूळ संबंध भगवंताशी आहे, जो नित्य आहे. आपली अशी इच्छा आहे की माझा संबंध असा कायम असावा, माझं जीवन कायम असावं, किंवा कायम आनंदी असावं, अशी आपली इच्छा आहे. पण ते या जगामध्ये शक्य नाही. का शक्य नाही? हे संपूर्ण जगच थोडे दिवस आहे, किंवा ते नाशवान आहे, अनित्य आहे, अशाश्वत आहे. म्हणून या जगामध्ये जे काही आहे, तारे, ग्रह, देवता, अनंत सृष्टी जी आहे, सर्व काही नाशवान आहे. या जगाची उत्पत्ती होते, सृष्टी होते, पालन पोषण होतं काही दिवस, नंतर विनाश होतो. पण आपली अशी कामना आहे की मी कायम जगावं, मी कायम असावं. याच्यावर काय सिद्ध होतं? याच्यावर हे सिद्ध होतं की आपण हा देह नसून, आपण ह्या जगाचे नसून, आपण भगवतधामाचे शाश्वत जीवात्मा आहोत. जो जीव कसा आहे म्हणे? सच्चिदानंद आहे, आता भगवंताचा अंश. जे म्हटलं भगवंतांनी की योगम, हे जे योगविद्येचा उद्देश आहे किंवा योग विज्ञान आहे, हे अध्यात्म विज्ञान आहे की आत्म्याचा भगवंताशी जो संबंध आहे नित्य, त्याचं विज्ञान. आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे. एक फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बाकी खूप आहे, मेडिकल सायन्स, टेक्निकल सायन्स, कॉमर्स, खूप आहे, आर्ट्स. पण सर्वात महत्त्वाचं आहे जीवनविद्या, अध्यात्मविद्या, आत्मविद्या. तिथे भगवंत ते सांगताय की हे विज्ञान त्यांनी सांगितलं आहे. कोणाला? सूर्यदेवाला. कधी सांगितलं आहे? त्याचा उल्लेख आलेला आहे आपल्या शास्त्रामध्ये. आजपासून कमीत कमी ह्या मनुष्य आपल्या या पृथ्वीवर ही जी गीता आहे, सूर्यदेव नित्य आहे, सूर्यदेव नित्य आहे, तर त्यांना सांगितले. पण त्यानंतर सूर्यदेवाने त्यांचा जो पुत्र आहे मनु, त्याला सांगितले विवस्वान, नाही विवस्वानचा जो पुत्र आहे वैवस्वत म्हणून, त्याला सांगितले. मनुने इक्ष्वाकूला सांगितले. तर इक्ष्वाकू कुठे आहे? इक्ष्वाकू पृथ्वीवर झाले होते. जो भगवंतांचा वंश आहे, सूर्यवंश, श्रीराम, भगवान श्रीरामचंद्र, त्यांच्या वंशामध्ये आलेले आहे वंश, त्यांचे पूर्वज आहेत इक्ष्वाकू महाराज. तर त्यांचा काळ सांगितला आहे 20 लाख वर्षापूर्वी. 20 लाख वर्षापूर्वी त्यांना हे ज्ञान सांगितलेलं आहे. कुणाकडनं? वैवस्वत म्हणून, विवस्वानचे जे पुत्र आहे. तर पृथ्वीवर हे ज्ञान 20 लाख वर्षापूर्वी कमीत कमी गीता आलेली आहे. आणि आज लोकांना मनु महाराज, मनुस्मृती याचं काहीच ज्ञान नाही, किंवा मनुबद्दल काही आस्था पण नाही. की आपण मानव समाजामध्ये जे आहोत, मनुष्य समाजात जे आहोत, हे केवळ जे मनु आहेत, मनु महाराज त्यांच्यामुळे आहोत.
आपली बुद्धी इतकी भ्रष्ट होऊन गेली याच्या आधुनिक विज्ञानामुळे आपण समजतो की मनो नाही आहे, देवता नाही, भगवंत नाही, मग काय आहे, केवळ टाईमपास आहे किंवा हे सगळं ऑटोमॅटिक आहे, आपोआप आहे, विनाकारण नाही, बाय चान्स आहे, असं लोकांचं समज आहे की आपलं जीवन कशामुळे आहे, बाय चान्स. त्याच्यामागे काही महत्त्व नाही, उद्देश नाही, कारण नाही, खाओ पिओ मजा करो, अशी लोकांची मानसिकता तर चालली. पण इथं आपण बघतो की भगवंतांनी हा जो उद्देश दिला आहे त्याचा उद्देश हा आहे, उद्देश की जो जीव अज्ञानामध्ये आहे, त्याला ज्ञान होऊन तो आपल्या सर्व दुःखातून मुक्त व्हावं. आपली जितकी दुःख आहे, वैयक्तिक, कौटुंबिक, जागतिक, जरी आपले दुःख समस्या आहे, चिंता आहे, आपल्याला भीती आहे, त्यातून मुक्ती होऊ शकते. कशाने? हे ज्ञान, हे दिव्य ज्ञान आहे, हे अध्यात्म ज्ञान आहे, हे आत्मज्ञान आहे. आणि हे ज्ञान अविनाशी आहे, नित्य आहे. का ते आत्म्याचं आहे. मी सांगत होतो की आपली जी कामना आहे, आपण कायम जगावं, कायम असावं, ही का आहे? कारण आपण आत्मा आहोत जो नित्य आहे, जो अविनाशी आहे आणि सच्चिदानंदमय आहे. आणि हा आत्मा थकत सुद्धा नाही, झोपत पण नाही. देह थकून जातो तर देह झोपतो, पण आत्मा काही थकत नाही म्हणून आपल्याला स्वप्न पडतं किंवा आपल्याला झोपेत सुद्धा मी आहे याचं भान असतं, देहाचं भान नाही आहे. झोपेत देहाचं भान नसतं की आपण कुठे झोपलोय, आपलं नाव गाव लक्षात राहत नाही, पण मी आहे याचं भान असतं. आपला श्वास चालू आहे आणि मी आहे याचं भान असतं. आणि मग स्वप्नात काही वेळेस आपण जग मिळून येतो, लग्नात नाचून येतो, खाऊन येतो स्वप्नामध्ये. हे कसं घडतं? आणि जीव जो आहे आत्मा, तो काय आहे? सदैव ॲक्टिव्ह आहे, तो सक्रिय आहे, तो कधी झोपत नाही, तो थकत नाही. त्याला अनेक इच्छा असतात आणि तो आपल्या इच्छा स्वप्नातसुद्धा काही पूर्ण करतो. तर तिथे बघतो सांगताय की परंपरेमध्ये हे ज्ञान या समाजामध्ये आलं, पण नंतर काळाच्या ओघामध्ये हे ज्ञान असं वाटतं की लुप्त झाले, गायब झालं असं वाटतं. म्हणून भगवंतांनी पुन्हा 5000 वर्षापूर्वी महाभारताच्या युद्धामध्ये जो भगवंताचा सखा आहे आणि भक्त आहे, कोण? अर्जुन, त्याला निमित्त बनवून ते दिव्य ज्ञान पुन्हा सांगितलं आहे, ते ज्ञान. आणि अर्जुनला प्रश्न पडला की सूर्यदेव विवस्वान हा जन्म तुझ्यापेक्षा मोठा आहे, हा ज्येष्ठ आहे, खूप जुना आहे, आणि तुम्ही आता जन्म घेतलेला आहे माझ्यासमोर, माझ्या जवळपास किंवा माझ्या समकालीन. म्हणून यापूर्वी तुम्ही या विज्ञानाचा उद्देश त्याला सांगितला, हे मी कसं जाणावे, मी कसं मानू की तुम्ही हा उद्देश कोटी कोटी वर्षापूर्वी सूर्यदेवाला दिला, हे कसं मानू, कसं जाणू? शंका उपस्थित केली आहे. का लोकांनी शंका आहे की भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला मागच्या युगामध्ये 5000 वर्षापूर्वी, द्वापार युगाच्या शेवटी, आणि हा उपदेश सांगितला गेला आहे की त्याचा उपदेश कोटी कोटी वर्षापूर्वी कोणाला? सूर्यदेवाला. म्हणजे शंका आली आहे. तर भगवंत पुढे म्हणतायत की माझे आणि तुझे, म्हणजे कोण? कृष्ण आणि अर्जुन, माझे आणि तुझे अनेक अनेक जन्म होऊन गेले आहेत. हे अर्जुना, मी ते सर्व जन्म आठवू शकतो, पण तो आठवू शकत नाही. का? तू जीव आहे आणि मी भगवान आहे. असं दिसतंय की कृष्ण आणि अर्जुन काय सारखेच दिसत आहेत. अर्जुन तर पाहुणा आहे कृष्णाचा, भगवान श्रीकृष्णाचा पाहुणा आहे, आपली बहीण दिलेली आहे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनला. दिसायला असं वाटतं की महत्त्व जे आहे कुणाचं असतं आहे? अर्जुनचं मोठं आहे, मान त्याचा मोठा आहे, कारण पाहुणा आहे. पण इथे आपण बघतो की भगवंत म्हणतायत की मी सगळं आठवू शकतो. का? मी सामान्य जीव नाही आहे, भगवंत आहे, तू सामान्य जीव आहे, म्हणून तू जन्म आठवू शकत नाही. का? आपण अनेक जन्म घेतले. पुढे सांगतात मी जरी अजन्म आहे
मी जरी अजन्म आहे आणि माझ्या दिव्य देहाचा कधी नाश होत नाही, आणि मी जरी सर्व जीवांचा ईश्वर आहे, परमेश्वर, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होतो, अवतार घेतो. अजोपी सन अव्ययात्मा भूतानां ईश्वरोपी सन प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवामी आत्ममायया. भगवंत जे जन्म घेतात ते योगमायेने, आत्ममायेने घेतात. ते असं आपल्याप्रमाणे दुःखामध्ये आणि अज्ञानामध्ये जन्म घेत नाही. आपला जन्म होतो दुःखामध्ये, आपला जन्म होतो मोहामध्ये, अज्ञानामध्ये. जन्म म्हणजे दुःख आहे. आपण आता म्हणतोय हॅपी बर्थडे, आता म्हणतोय का, आता काही दुःख नाही. आता फक्त दिवे लावायचे किंवा मेणबत्ती विझवायचं आहे, केक कापायचा आहे, केक खायचा आहे. पण जन्म घेताना, जन्म घेण्याच्या आधी 9 महिने हा जीव जो असतो, म्हणजे आपण आईच्या गर्भामध्ये दुःख भोगतो, यातना असते. छोट्याशा जागेमध्ये आपण बंदिस्त असतो. जीवाला हालचाल पाहिजे असते थोडं, पण तिथं जागा नसते. अतिशय बंदिस्त जागेमध्ये तर जीव यातना भोगतो. फक्त आपल्याला आठवत नाही आहे, झाले हे जन्माचं आठवत नाही. 9 महिने जन्म घेतल्यानंतर आपण जे 2-3 वर्ष आईच्या अंगावर खांद्यावर असतो, तेही आठवत आईला आठवत. आईने विसरणार का, आईला शक्य आहे आठवणं आपलं जीवन, पण आपल्याला शक्य नाही का, आपला विसर पडला. पण गीता आणि भागवत शिकवतं, सांगतं की आपला केवळ एक जन्म नाही, अशा आपण अनेक जन्म. लोक म्हणतात ना, कुणी बघितलंय, आठवत का नाही जन्म असतात तर, आपण जन्म घेतलेला आठवत का नाही. ती आठवण्याची गोष्ट नाही आहे, आणि चांगली गोष्ट आठवत नाही. जर आठवलं तर दुःख होईल. लोकांना दुःख होतं या जगामध्ये. अनेक असे हजारो उदाहरण आहेत की लहान मुलांना, 3-4 वर्षाच्या मुलाला मागच्या जन्माचे संबंध आठवतात. लहान मुलगा सांगतोय आईवडिलांना, एक असं गाव आहे, तिथे अशी मुलं आहेत, अशी एक बाई आहे, असं दुकान आहे तिथे, अशी जमीन आहे, असं आहे, असं अशी गाडी जाते, सगळं सांगतोय लहान मुलगा, 3-4 वर्षाचा मुलगा. नवीन नवीन आईवडिलांना वाटतं काय बोलतो हा, काय वेळ लागला. पण पुन्हा ते सांगत असल्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण तपासून बघितलं पाहिजे, चेक केलं पाहिजे की मुलगा ते सांगतोय ते सत्य आहे का. आणि 1000पेक्षा जास्त, कमीत कमी 1000 अशा केसेस आहेत तिथे हे तपासलं गेलं आणि सिद्ध झालं की ह्या मुलांचं जे सांगणं आहे ते सत्य आहे, ते खोटं नाही. म्हणून त्यांना मागच्या जन्माचं आठवतंय, पण त्यांचं जीवन सुखी झालेलं नाही, दुःखी झाले का. आता ते संबंध पुन्हा होऊ शकत नाही, होऊ शकत. आज जी मुलं आहेत त्यांचं वय 30, 40, 50 वर्ष आहे, ती मुलं या मुलाला खांद्यावर घेऊन, कड्यावर घेऊन म्हणू शकत नाही आमचा बाप आहे मागच्या जन्माचा, असं म्हणू शकत का. ते लोकांना ते समाजात ते मान्य होणार नाही. म्हणजे आपला देह बदलला, त्याचा देह बदलला, त्या मुलाचा जुना देह गेला, नवीन देह भेटला, पण मन, बुद्धी, अहंकार जे सूक्ष्म देह आहे तो बदलला नाही. तो तसा आला, अपडेट झाला नाही ना, अपडेट सॉफ्टवेअर. मन, बुद्धी, अहंकार सॉफ्टवेअर जे पुढे जातं पुढच्या जन्मामध्ये, ती काय व्हायला पाहिजे, रिवाईज, अपडेट व्हायला पाहिजे. अपडेट न झाल्यामुळे सगळे मागचे संस्कार तसेच तसे आहेत. तर सांगायचा उद्देश काय आहे की हे सत्य आहे की आपण अनेक जन्म घेतलेले आहेत. आता आपलं सौभाग्य आहे की मनुष्य जीवनामध्ये आपण समजू शकतो की आपला मूळ संबंध भगवंताशी, आणि हा आत्मा काय म्हणजे अजन्म. जन्म कोण घेत आहे, जन्म देह घेतोय, पण आत्मा काय आहे, अजन्म. जसं भगवंत म्हणताय मी अजन्म आहे, तसा आत्मा सुद्धा भगवंतांप्रमाणे काय आहे, अजन्म, मूळ स्थितीमध्ये, दिव्य स्थितीमध्ये. पण आता सध्या आपण त्या जगात आल्यामुळे
जन्म घेऊन दुःख भोगतो. आपण का आलो ते पण समजलं पाहिजे. आपण आलोय तिथं गीतेतच म्हटलंय पुढच्या 7व्या अध्यायामध्ये की आपण इच्छा केली. काय इच्छा केली आपण? भगवंत कृष्णच का मालक, मी का मालक नाही, मला पण मालक व्हायचं. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहन सगळे अंतिकरण तपा. 7व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये 27वा श्लोक आहे की जीवाचं पतन का झालं भगवत धामातून, तो खाली का आला. भगवंत गीतेमध्ये म्हणताय की माझ्या धामाला जो जाईल, जो माझ्या धामाला जाईल तो पुन्हा या जगात येणार नाही. की न तद्भासयते सुजो न शशांक न पावकः यद् गत्वा न निवर्तन्ते तद् धाम पदम्. 15व्या अध्यायात 6वा श्लोक आहे. पण आपण जर भगवत धामात होतो, या जगात का आलो आपण, तर त्याचं कारण सांगितलंय. आपण इच्छा केली. काय इच्छा केली आपण? मला मालक व्हायचे. मालक होणे म्हणजे काय? सत्ता, आपली सत्ता अधिकार दाखवणे, भोग घेण्याची इच्छा, किंवा आपला जे वर्चस्व आहे ते दाखवणे. कुटुंबामध्ये, समाजामध्ये की मी किती महान आहे ते दाखवणे, आणि सर्वांनी माझी सेवा केली पाहिजे, माझी पूजा केली पाहिजे, माझा सन्मान केला पाहिजे, अशी भावना. तर हे मालक भगवंत होण्याची इच्छा. छोटा भगवान, आपण मोठा भगवान तर होऊ शकत नाही, तर छोटा भगवान, गली का भगवान, दुकान का भगवान, अपने घर का भगवान, शरीर का भगवान. तर आपल्याला मालक किंवा भोगता, भोगी व्हायची इच्छा. आणि मग त्यामुळे काय होतं, जो मूळ मालक हे भगवंत, त्याच्याबद्दल काय करतात आपल्याला द्वेष. तोच का मालक, मी का नाही. इच्छा द्वेष समुत्थेन, दोन्हींच्या काय होतं संयोगाने, संयुक्त. इच्छा द्वेष समुत्थेन, संयोगाने काय होतं, आपलं पतन होतं भगवत धामातून. भगवंत पाठवत नाही. का वाटतं देवाने पाठवलंय. भगवंतांनी पाठवलं का? हे जग दुःखालय आहे, जग नाशवान आहे. अशा दुःखी जगामध्ये भगवंताने पाठवलं आपल्याला. पण आपण आलो आहे, म्हणून भगवंतांना हे विश्व बनवावं लागतं. कशासाठी? त्या जीवांच्या जी इच्छा आहे मालक होण्याच्या, त्या पूर्ण करण्यासाठी. जसं लहान मुलगी जी असते, कधी इच्छा करते, आई मी पण स्वयंपाक बनवणार. पण लहान मुलगी काय स्वयंपाक बनवणार? पण तिला पण मुलांचा जो हट्ट असतो, लहान मुलींचा हट्ट खूप मोठा असतो. माई म्हणते की ठीक आहे बेटा, संध्याकाळी माई दुकानात जाईल, किचन सेट घेऊन येईल, आणि मग ती मुलगी दिवस 2 तास 3 तास भाजी, पोळी, भात, खीर सगळं बनवते. है ना? मुलांनी केलंच लहानपणी की बोलून स्वयंपाक होतो. ही माझी भाजी, ही माझी आहे ना चपाती, ही माझं ना खीर, बोलून सगळं. बोलायचंच भात नाही, बोलायचीच कढी. मुलांचा खेळाचा असतो. आणि जेव्हा भूक लागते तेव्हा ते खेळते, ते भांडे सगळे फेकून आईकडे पळत जाणार. आई मला खायला दे. का? ते खेळण्याचे जे भांडे आहेत त्यातून ते स्वयंपाक होणार नाही, आणि आपल्या भूकेचं समाधान होणार नाही. तेव्हा कोण देईल? आई देऊ शकते. तसं आपण सुद्धा अशी आपण इच्छा केली भगवत धामात, भगवंतासमोर, मला तुमच्या प्राण व्हायचं आहे. तुम्ही जसं हे अनंत कोटी ब्रह्मांड बनवतात, मला पण काही बनवायचं आहे, कंपनी बनवायची आहे, दुकान बनवायचं आहे, माझी अशी सत्ता वाढवायची आहे, मला पण मालक होऊन बोलायचं आहे. भगवान समजून सांगतात की बेटा तू होऊ शकत नाही मालक, तू माझ्यासोबत आनंद का? नाही, मला वेगळं व्हायचं आहे, माझं वेगळं जग बनवायचं आहे. जसे आजकाल काही मुलं लग्नानंतर वेगळं व्हायचं, माझं वेगळं कुटुंब बनवून, माझं वेगळं बंगला बनवायचं आहे, माझं वेगळं विश्व बनवायचं. 2 लोकांमध्ये विश्व. आणि मग तू महिने होता, आणि मग 6 महिन्यातून घटस्फोट. का? मध्यस्थीला कोणी तिथं नसतं. म्हणून आवश्यकता आहे की आपण आई वडिलांसोबत असावं, सासू सासऱ्यांसोबत असलं पाहिजे. का? त्याने खूप मदत मिळते, किंवा आपलं जीवन सुखी सोपं होतं. आजकाल पती पत्नी त्यांची 2-3 मुलं, 2-3 जास्त होऊन गेले. 1 किंवा 2 असतो असे असतं. आता ते सांभाळायला ना वेळ नसतो. का? दोन्ही जॉबला आहेत, 2 व्यवसाय, दुकान, बिझनेस. तर आजी आजोबा असतील तर मग ते लहान मुलांना सांभाळून देते.
त्यांना चांगले संस्कार, कथा. आता आईवडिलांना वेळ नसतो सांगायला कथा, बिझनेस, जॉब आहे. पण आजी आजोबांना काम असतं, काही काम नसतं. तर ते मुलांना आम्ही अनुभवलं ते लहानपणी त्या गावामध्ये आजी आजोबा मला घेऊन बसायचे, सांगायचे. तर हे जे आहे सांगायचं उद्देश एवढंच आहे की भगवंतासोबत आपलं जीवन सुखी होतं. पण आपल्याला असं वाटलं की वेगळं होऊन जास्त सुख भेटणार. सुखी होतो आपण, पण जास्त सुखाच्या लोभाने जास्त सुख भेटणार. त्या लोभाने, या मायेच्या अशा विचाराने आपण हट्ट केला, मला सुद्धा ते मालक म्हणून बघायचं. पण भगवंत धामामध्ये मालक तर एकच आहे, सबका मालिक एक तो भगवंत आहे, भगवान नारायण आहे. त्या जगात तर ते प्रयत्न होऊ शकत नाही. म्हणून भगवंताला हे असं विश्व बनवावं लागतं मायेचं, जिथे हा जीव काय करणार, प्रयत्न करणार मालक होण्यासाठी. आणि हा अनंत युगापासून अनेक जन्म घेऊन हा काय चाललं, याचं काय चाललं आहे, प्रयत्न चालला आहे मालक होण्याचा. अजून हा थकत नाही आहे. आणि जेव्हा जीवाला वाट समजतं की आता मी थकलो आहे, हे प्रयत्न काही यशस्वी होणार नाही आहे, मी मालक होऊ शकत नाही. जेव्हा ही जाणीव होते, जेव्हा ही भान येतं, तेव्हा तो व्यक्ती भगवंताजवळ पुन्हा येतो. जसं लहान मुलीला जेव्हा कळतं, दोन तीनदा जो स्वयंपाक केला, त्या स्वयंपाकाने माझं पोट भरणार नाही आहे, तेव्हा ती पळत जातं आईकडे, मला अन्न दे, जेवण दे. तसा आपण सुद्धा जेव्हा समजू मी जितके प्रयत्न केले या जगात अनेक जन्मामध्ये मालक होण्याचा, सुखी होण्याचा, समाधानी होण्याचा, तो प्रयत्न अयशस्वीच झाला आहे, यश नाही भेटलं. आणि शेवटी उपाय काय आहे, पुन्हा आपल्या भगवंताकडे जाणं आणि त्यांच्यासोबत आपला संबंध जोडणं, हे सांगितलं आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव. ना आपण जे म्हणतो, तुम्ही हो माता पिता तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो साथी तुम्ही सहारे, कोई न अपना सिवा तुम्हारे, दया की दृष्टी सदाई रखना, तुम्ही हो बंधू सखा. लहान मुलं म्हणतात शाळेमध्ये प्रार्थना, आपण म्हटली असेल कधी. तर खूप सोपे शब्द आहे, पण आपण विचार केला तर जीवनाचं याच्यामध्ये सर्व सुख आहे की आपला संबंध कोणाशी आहे. तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, हे जगाचे माता पिता मायबाप जगन्नाथ आहे. आपला बंधू सखा सोबती साथी जीवनसाथी तो भगवंत आहे. आपण थोडे सर्व एकमेकाच्या सोबत थोडा वेळ हवे, पण भगवंत आपल्या सर्वांसोबत नित्य आहे. कोणत्या रूपामध्ये, परमात्मा रूपामध्ये. भगवद्गीतेमध्ये अनेक श्लोकात सांगितलं भगवंतांनी की मी प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये नित्य आहे आणि मी सर्व जीवांना ज्ञान, शक्ती, बुद्धी आणि दिशा देतो. दिशा भगवंत देतात, दिशा, बुद्धी. मग आपल्याला ज्ञान पाहिजे आणि विश्वास पाहिजे की आपल्यासोबत कोण आहे, भगवंत आहे. तर पुढे म्हटलं बघा त्याच अध्यायामध्ये, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सुजामि. की जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माची हानी होते आणि अधर्म वाढतो, त्यावेळी हे भारतात मी स्वतः जन्म घेतो, अवतार घेतो. आणि उद्देश काय, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. की जे श्रद्धाळू जन आहे, साधूजन आहे, श्रद्धाळू भक्तगण आहे, त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या उद्धारासाठी, आणि जे दुष्कृती आहे, अश्रद्धाळू पापी आहे, त्यांचा विनाशसाठी धर्माची स्थापना. कोणता धर्म स्थापना, सनातन धर्म, आत्मधर्म जो जीवाचा आहे, अध्यात्म धर्म. धर्म म्हणजे गुण, स्वभाव. आपल्याला या पदार्थाचा गुणधर्म असा आहे, साखरेचा गुणधर्म काय आहे, गोड असणे. तिखट चटणी, हिरवी मिरची, गुणधर्म काय आहे, तिखट असेल. मीठ कसं असेल, खारट असेल. हा गुणधर्म बदलू शकत नाही. तसा बदलू शकत नाही. तसा आपला जो आत्म्याचा म्हणजे आपला जो मूळ धर्म आहे तो सेवा आहे, जो कधी बदलू शकत नाही. कुणाची सेवा, आपण ज्याचे आहोत त्याची सेवा.
आपण जे म्हणतो की मुलांनी आईवडिलांची सेवा केली पाहिजे. तर ह्या जीवाचे, या आत्म्याचे मातापिता कोण आहे? या आत्म्याचे मातापिता, आपल्या सर्वांचे मातापिता भगवंत आहे. म्हणून आपण जर त्या भगवंताची सेवा केली, त्याची सेवा म्हणून आपण जर जीवन जगलो, भक्ती खूप, शेवटचे 5-10 मिनटं बोलतो, भक्ती अतिशय व्यावहारिक आहे. भक्तीमध्ये तुम्हाला काही सोडण्याची आवश्यकता नाही. जे अनावश्यक आहे, चिंता, दुःख, भय, ते निघून जाईल. अनावश्यक स्वतःहून सोडण्याची आवश्यकता नाही, आपोआप सुटेल ते. आपलं मुख्य काम आहे की जे आवश्यक आहे ते स्वीकार केला पाहिजे. आणि आपलं आवश्यक आहे, आपण ज्याचे आहोत त्याची सेवा म्हणून कार्य केलं पाहिजे. आपलं भोजन घेणं आवश्यक आहे. भोजन कसं घेतलं पाहिजे? भगवंतांना भोग लावून घेतलं का? त्याने आपलं कल्याण आहे की त्या भोजनामध्ये शुद्धता येईल. काही शुद्धता येईल. जे काही अशुद्धी असते भोजनामध्ये, पाप असतं. पाप कसं होतं भोजनामध्ये? अनेक जीवांची हत्या होते. अनेक सूक्ष्मजीव असतात, अनेक पालेभाज्या ज्या आहेत त्यात पण जीव असतो. आपण ऐकतो की त्यात पण जीवांचा नाश होतो. तर त्या भोजनामध्ये अशुद्धी असते. पण भगवंतांना अर्पण केल्याने, कोणतं भोजन आपण अर्पण केलं पाहिजे? शाकाहार. का? ते आपल्यासाठी अनुकूल आहे. भगवंत अग्नी पण पिऊ शकतात. भगवंत ब्रह्मांड पण आपल्या मुखामध्ये ठेवतात. त्यांना काही अविचार नाही आहे मांसाहारी. पण आपल्यासाठी, आपण जे जीव आहोत, या जीवासाठी अनुकूल काय भोजन आहे? शाकाहार. म्हणून म्हणतात ना, मानवीय आहार शाकाहार. मांसाहार नाही, ते जंगली पशूंचा भोजन आहे, दानवांचं भोजन आहे. तर जे शुद्ध शाकाहार भोजन आहे ते आपण बनवून भगवंतांना भोग लावून जर खाल्लं, प्रसाद म्हणून घेतला आपण, तर निश्चितपणे आपलं मन शुद्ध होतं, जीवन शुद्ध होईल आणि आपल्या जीवनामध्ये समाधान अनुभव येतो. शेवटचा श्लोक घेऊ आपण. जन्म कर्मचे मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सहज. तर भगवंत सांगतात 4व्या अध्यायाच्या 9व्या श्लोकामध्ये. हा खूप प्रसिद्ध श्लोक आहे. आपण प्रत्येक जे उत्सव असतात, जन्माष्टमी, रामनवमी, नरसिंह जयंती, त्याला आपण हा श्लोक ऐकतो. गौर पौर्णिमा. जन्म कर्मचे मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सहज. भगवंत म्हणत आहेत की त्यांच्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जो जाणतो, तो देह सोडल्यानंतर या भौतिक जगामध्ये पुन्हा जन्म घेत नाही, तर तो भगवंताच्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्या, जाऊ देवाच्या गावा. लोकांना देवाचं गाव बिलकुल आवडत नाही. देवाची आज्ञा बिलकुल आवडत नाही. देवाज्ञा झाली, शोक संदेश बिलकुल आवडत नाही. देवाचं गाव नको. कारण असं वाटतं देवाच्या गावाशी आपला काही संबंध नाही आहे. मामाचं गाव सांगा जायला, आत्याचं गाव सांगा, ते आवडेल. आंब्याचा रस खाऊ ना, पुरणाची पोळी खाऊ. पण देवाच्या गावाला जाऊन काय भेटणार? ज्ञान नाही आहे की देवाचं गाव ते आपलंच गाव आहे. म्हणून तुकोबा म्हटले जाताना, हे लोकांना समजलंच नाही की मी देव सांगायचो, जाऊ देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा. लोकांना समजलंच नाही. म्हणून शेवटी तुकोबाने काय म्हटलं? आम्ही जातो आमच्या गावा, ते देवाचं गाव आमचंच गाव आहे. म्हणून तो अभंग शेवटचा बनतोय की आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्या. असं आपलं व्हायला पाहिजे की आपण जिथून आलोय तिथे आपण गेलो. का गेलं पाहिजे? तिथे आपलं सुख आहे. जसं आपण लग्नानिमित्त गेलो पाहुणे म्हणून दुसऱ्या गावाला, 2 दिवस चांगलं वाटतं, थोडी गैरसोय होतेच. ते ब्लँकेट मिळत नाही झोपायला चांगलं, आणि भेटलं तर वास येतो. ते गादी जी असते ठीक आहे ना, गादीच नसते ती, कुठे कापूस आहे कुठे कापूस नाही आहे. काय लग्नांमध्ये जे मिळतं, गादी मिळते, काही उशी मिळते, जास्त होतात. अनेक असुविधा होतात अशा पाहुणे म्हणून जाण्यामध्ये. तसं या जगामध्ये आपण जे आलोय पाहुणे म्हणून थोडे दिवस, या जगात असुविधा.
पण जर या असुविधेतून कायमचं मुक्त व्हायचं आहे तर आपल्या गावी गेलं पाहिजे. आपण ज्यांचे आहोत त्यांच्याशी आपण आपला संबंध जोडला पाहिजे. आणि हे अतिशय स्वाभाविक आहे. जसं आपण दुसऱ्या गावाला गेल्यानंतर आपल्या गावाला विसरत नाही, पुन्हा जायचा विचार ठेवतो आपण. तसंच की नाही जीवनाचं पण आहे. आपण ह्या जगात आधीपासून नाही आहे, त्या जगात आपण आलो आहे. आपल्या बुद्धीने समजलं पाहिजे मी ह्या जगात जन्म घेऊन आलो आहे, फक्त आता आठवत नाही आहे की मी कुठून आलो आहे. म्हणून भीती वाटते की माझं पुढे काय होईल, कसं होईल. पण थोडंसं बुद्धीने आपण विचार केला, गीता भागवत वाचला, आपण थोडंसं त्या सत्संगातून समजून घेतलं की आपण भगवंताच्या गावाचे आहोत, भगवंताच्या धामातून आलो आहे. जे धाम नित्य आहे. आपलं घर नित्य असतं, पण पाहुण्याचं घर नित्य नसतं. ते थोडे दिवस असतं, पण आपलं घर नित्य असतं, काय नसतं. तसं भगवंताचं धाम नित्य आहे. तिथे आपली व्यवस्था कायमची आहे. तिथं जीवन नित्य आहे, आनंद नित्य आहे, तिथे संबंध पण नित्य आहे, कायमचा आहे. या जगात कोण केव्हा सोडून जाईल, कोण केव्हा सोडून जाईल सांगता येत नाही. आणि जो जातो सोडून तो सांगून जात नाही कुठे झाला म्हणून. तशी आपण जेव्हा मंगलाचरण म्हणत होतो, मंगलाचरणचे प्रणाम मंत्र म्हणत होतो, तेव्हा लाईट गेली होती ना, लाईट गेली होती. तर लाईट ते सांगून जात नाही, लाईट ते सांगून जात नाही कुठे चालली किंवा केव्हा येणार, सांगून जात. तसं जीवन पण आहे की जीवन सांगून कोणी जात नाही की मी चाललो, तुम्ही पण या मागे, मी वाट बघतो. कोणी असं सांगून जात नाही. कोणी म्हटलं पण आपण काही तसं जाणार नाही. का आपलं ज्ञानच नाही आहे की विश्वास पण नाही लोकांना की असं काही असतं, आपलं जीवन आहे. आणि मग पण भक्तांना ज्ञान आहे, भक्तांना ज्ञान आहे की आपण सर्व भगवंताच्या धामाचे आहोत. आपलं मूळ जीवन भगवंतासोबत आहे. आणि भगवद्गीता जी आहे, जे दिव्य ज्ञान, हेच आपल्याला सांगतं की हा भगवंताचा संदेश आहे. गीत भगवद्गीत आहे. मूळ शब्द गीता नाही आहे, मूळ शब्द गीत आहे. गोपी गीत, उद्धव गीत, रुद्र गीत जे आहे भागवतमध्ये, तसं हे भगवद्गीत आहे. ते बोलण्यामध्ये भगवद्गीता झालेलं आहे. तर हे भगवंताचं गीत आहे. हा उपदेश आहे की जे जीवांच्या कल्याणासाठी आहे. की मी तुमची वाट बघतोय. भगवंत आपली वाट बघतो. हे जगात आपली कोणी वाट बघत नाही. जायची वाट बघतात लोक. लोक जायची वाट बघतात, आपल्या येण्याची कोणी वाट बघत नाही. पण भगवंत आपली येण्याची वाट बघतोय की आपण पुन्हा ते काही शब्द आहेत की राजा परदेसी तेरा देश बुलाए. ऐकलं ना? मी पण ऐकलेलं आहे. तर मला ते गाणं ऐकून मला हे लक्षात आलं. भगवंत आपल्याला बोलवतोय, राजा परदेसी तेरा देश बुलाए. आपण सर्व कोण आहोत? परदेसी आहोत. हे आपला स्वदेश नाही आहे. आपला स्वदेश काय आहे? वैकुंठ धाम, गोलोक वृंदावन. ते आपलं भगवंताचं धाम, ते आपलं मूळ धाम आहे, मूळ जगत आहे. ज्याला हे समजलं तो व्यक्ती सुखी होतो. त्याला चिंता नाही राहत माझं काय होईल, यांचं काय होईल. त्याला समजून जातं सगळं की सर्वांचं काय होईल, कल्याण होईल. कुणामुळे? भगवंताच्या कृपेमुळे. अवश्य होतं. भक्ताला देह सोडण्याची आवश्यकता नाही सुखी व्हायला. तो जिवंतपणे सुखी होऊन जातो, चिंतामुक्त होऊन जातो. काय जाणून की भगवंत सर्वांची काळजी घेतोय आणि घेणार, कायम घेणार. जसं लहान मुलं आईवडिलांच्या समोर चिंता करणार नाही का? माहिती सगळं लोड जो आहे, सगळी चिंता कोण करणार आहे? आईवडील करणार. तसं भक्ताला ज्ञान होतं की आपले माता पिता जे आहेत भगवान जगन्नाथ, ते आपल्या सर्वांची काळजी घेत आहेत. आणि म्हणून आपल्याला चिंतेची आवश्यकता नाही आहे. आपलं जीवन निश्चिंत होऊ शकतं. तुला मनात काही प्रश्न आहे, काही शंका आहे, काही समजलं नाही असं काय आहे? तुम्ही 2 मिनटं हे बोलतो की मी जे गेलो होतो दक्षिण भारतामध्ये मुलांसाठी शाळेमध्ये, नवोदय विद्यालयामध्ये. मी मागच्या एका वर्षामध्ये 8 राज्यात गेलो आहे. 8 राज्यामध्ये 90 जिल्हे मी जाऊ शकलो. आणि जवळपास 45,000 मुलं आणि 5,000 शिक्षक यांच्याशी मी संवाद करू शकलो गीतेविषयी, जीवनाविषयी. त्याच्याशी जे बोललो तसंच मी प्रत्येक शाळेमध्ये मुलांशी बोललेलो की
तो भगवंत आपला माता पिता आहे, आपण त्याचे आहोत. आणि मी हे बघितलं की केरळ, तमिळनाडू किंवा आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिसा, गोवा आणि आपलं गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, प्रत्येक ठिकाणी लहान मुलांनी इतका आनंद व्यक्त केला की हे त्यांना खूप आवडलं हे ज्ञान. का आपल्या सगळ्यांची चिंता, दुःख आहेत आणि आपल्याला तणाव असतो, ताण असतो. पण जेव्हा हे ज्ञान होतं की भगवान जगन्नाथ आपल्यासोबत आहे, मुलांकडे म्हणून घ्यायचो की मुलांना म्हणा तुम्ही माझ्या मागे कि जगत के नाथ भगवान जगन्नाथ हम सबके साथ, तो फिर चिंता की क्या बात. कि जगत के नाथ भगवान जगन्नाथ हम सबके साथ, तो फिर चिंता की क्या बात. की जेव्हा भगवान जगन्नाथ आपल्या सोबत आहे, हृदयामध्ये परमात्मा जगाचा मालक आपल्या सोबत आहे, जगाचा मालक आपला बाप आहे ना. जगाचा मालक आपला कोण आहे? बाप आहे. सगळं जग माझ्या बाबाचं आहे. आपला मायबाप कोण आहे? आपला मायबाप जगन्नाथ, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. संत एकनाथांचा अभंग आहे की तो सगळ्या जगाला सांभाळतो आणि ज्याचा मायबाप जगन्नाथ आहे त्याला काही कमी पडू शकतं? बिलकुल नाही पडू शकत. तर हे संबंध ज्ञान ज्याला होईल त्याचं माझं संपूर्ण विश्व त्याचं होऊन जाईल. विश्वची माझे घर असा अनुभव येईल. नावाने नाही म्हणा, सर्टिफिकेट जर झालं पण नावाने ते फक्त नावाला असं ते आपलं होत नाही, पण अनुभव येतो हे ज्ञान घेऊन की जर विठ्ठल जो आहे, पांडुरंग जो आहे, त्याला आपण जर आपलं केलं, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. तिथं विठ्ठल आपला आहे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. आपण जे ऐकतो गातो इतकं समजून घेतलं समजा की कोण माझं आहे आणि मी कोणाचं आहे, मी कोणाचं आहे आणि कोण माझं आहे. त्या 2-3 शब्दामध्ये की मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा. तो भगवंत आपला आहे, आपण भगवंताचे आहोत. आणि हे ज्ञान झाल्याने आपण सर्वांचे होतो. आपण सर्वांचे होतो का? प्रत्येक जीवाचा संबंध भगवंताशी आहे असं होत नाही. आपण फक्त भगवंताचं नाम घेतलं, भगवंताशी संबंध जोडला, बाकीच्यांचं काय, कुटुंबाचं काय, असं होत नाही. का? तर भगवंतामुळे आपण सर्व अजून जवळ येतो, प्रेमाने जवळ येतो. आम्ही फक्त लग्न केलं नाही आहे, पण आमचं गाव, आमचं कुटुंब आम्ही सोडलं नाही. तेवढंच काय, खानदेशने सोडला आम्ही. धुळे, शिरपूर आमचं नातेवाईक इथं आहे खूप. तर आम्ही नंदुरबार, दोंडाईचे सगळे गावच आमचे इथं आहेत नातेवाईकांचे. तर आम्ही काहीच सोडलं नाही. आम्ही जे ज्ञान घेतलं त्या ज्ञानाने आम्ही सर्वांना जोडण्याची सेवा घेतलेली आहे स्वतःमध्ये. असं नाही आहे की सब कुछ छोड़ दिया, त्याग त्याग नाही. हां, चहा सोडली का? तो त्याग केला आहे, त्यात फायदा नाही, नुकसान आहे. टी व्ही सोडला, सिनेमा सोडला, तमाशा सोडला का? त्यात डोकं दुखतं त्यात डोकं बिघडतं माणसाचं. तर म्हणून जे अनावश्यक आहे, जे चुकीचं आहे, जे अयोग्य आहे ते आपण आपोआप सोडतो. पण जे महत्त्वाचं आहे की आपले संबंध नातेवाईकांशी, आमचे तर संबंध चांगले अजून गोड झालेले भक्तीमुळे. माझी बहीण, सखी बहीण इथंच आहे राजूसिंग कॉलनीमध्ये, शिरपूरमध्ये. तर माझ्यामुळे त्यांचं कुटुंब, त्यांचे नातेवाईक सगळं जोडलं भक्तीमध्ये. ते सगळं घडतं की भगवंताशी जोडल्याने आपण सर्व अजून प्रेमाने एकमेकांच्या जवळ येतो, सर्व जग सुखी होतं. झाडाच्या मुळाशी पाणी दिल्याने जसं ते पाणी सर्व अंगांना पोहोचतं, फळाफुलांना पोहोचतं, तसं भगवंताचा संबंध जोडल्याने आपला संबंध आपल्या प्रत्येक नातेवाईकाशी, प्रत्येक जीवाशी, शेजार पाजार चांगला होता. असं सांगतो. धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. काही प्रश्न, टीका टिप्पणी कुणाचं काही? हां, भगवत कृपा मिळण्याची म्हणजे नेमकी कशी मिळवायची? भगवत कृपा मिळवायची म्हणजे कशी मिळवायची? भगवंतांची कृपा जी आहे त्यांच्या भक्तांच्या माध्यमातून मिळते. हा जो सत्संग होतोय हा भगवंताच्या योजनेने होतोय, पण कसा होतोय? भक्तांच्या निमित्ताने होतोय, भक्तांच्या माध्यमातून होतोय. जे काही भक्त आहेत, जानकीनाथ प्रभू आहेत, माधवी राम प्रभू आहेत, पितांबर गोविंद प्रभू आहेत, पांचजन्य प्रभू, जे काही इथे भक्त मंडळी आहे त्यांच्या मेहनतीमधून, कष्टामधून, यांच्या भक्तीमधून, सेवेमधून
हे सत्संग घडत आहे आणि हे कृपा सगळ्यांना मिळते. जसं प्रभुपाद, स्वामी प्रभुपाद यांनी इस्कॉनची स्थापना केली. संत तुकोबा आहे, भगवंताच्या इच्छेनुसार ते या जगात आले. त्यांचा जो अभंग आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारणासाठी, की भगवंताने आम्हाला पाठवलं आहे. हे कोण सांगतंय? तुकोबा सांगताय. सर्व संत महात्म्यांचं जीवन तसंच आहे की ते भगवंताच्या आज्ञेने आपली सेवा प्रचार करतात. तसं स्वामी प्रभुपादसुद्धा त्यांनी तसंच केलं. म्हणून प्रभुपादाचं नाव जे आहे ते आहे कृष्णकृपा मूर्ती. कृष्णकृपा मूर्ती. तर भगवंताची कृपा मिळते भक्तांच्या माध्यमातून. का? जर भगवंताचा हात हल्ला, तुम्ही गेले दर्शन घ्यायला भगवंताच्या मंदिरामध्ये आणि भगवंताचा हात असा जो आहे तो खाली आला, एक फूल घेतलं भगवंताने, एक फळ घेतलं आणि तुम्हाला दिलं असं पुढे, तुम्हाला भीती वाटणार. तुला भीती वाटणार का? अगं आपला तेवढं अनुभव श्रद्धा नाही आपली, हे काय हवं ना, आपली भीती वाटणार, चमत्कार वाटणार, खूप भीती. पण तेच फळ जेव्हा जो पुजारी असेल, त्या मंदिराचा जो पुजारी असेल, तो जो देईल, तुम्हाला आनंद वाटेल की तो पुजारी जो देतोय फळ, ते का देतोय? ती भगवंताची प्रेरणा. भगवंताची त्याला काय मिळते? आतून प्रेरणा मिळते की हा जो भक्त आला आहे त्याला तुम्ही हे फळ द्या. आणि जर स्वतः भगवंताने दिलं तर फळ हाताने आपल्या, तुम्हाला भीती वाटणार नाही, पुन्हा जाणार नाही नंतर. आणि तुम्ही जर एकटे असाल, एकटे तुम्ही गेले महादेवाच्या मंदिरामध्ये, तिथे महादेवाचं कोणीच नाही येतं, फक्त महादेवाची पिंड आहे. तिथे नागोबा जो आहे पिंडीवर, तो हल्ला, तुम्हाला भीती वाटणार बघ नाही. जो पितळाचा नागोबा आहे चांगला वाटतो बघायला, पण जो हल्ला भीती वाटणार. तसं आहे की भगवंताची कृपा जी आहे भक्तांच्या माध्यमातूनच ह्या जगात भगवंत देतात. का? ते सोपं आहे आणि सहज शक्य आहे. ठीक आहे. अजून काही आपण वैयक्तिक भेटू शकतो, बोलू शकतो. ठीक आहे. धन्यवाद. 2 मिनिटं आपण कीर्तन करूया. ठीक आहे सर? 2 मिनिटं कीर्तन करा. घे बेटा, बेदन घे, कोण हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम
राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा मदन गोपाल राधा मदन गोपाल राधे जय कृष्ण बलराम जय वृंदावन राम जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद Hari Bo, Hari Bo, Hari Bo, Hari Bo, Hari Bo, Hari Bo. कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की राधा मदन गोपाल जी भगवान की समवेत गौर भक्त वृंद की गीताई गौर प्रेमानंदी धन्यवाद. हरे कृष्ण. अल्टिमेटली भगवंताची कृपा जी आहे आपले जे गुरु असतात गुरूंच्या माध्यमातून मिळते की गुरु जे आहेत भगवंतांचे नेमलेले प्रतिनिधी असतात. गुरु कृपानेच भगवत कृपा मिळते. हरे कृष्ण. इसलिए जगन्नाथ प्यास प्रभु की साधु संग करे लव मात्र साधु संग सर्व सिद्धी होते. जर आज आपण गुरुजींकडे बघितलं तर खरोखर एक साधू आता या ठिकाणी आलेले आहेत.
असा आपल्याला अनुभव येत असेल की प्रभूजींकडे जर आपण बघितलं की त्यांचं जे संभाषण आहे अत्यंत मृदू असं आहे, त्यांचा स्वभाव पण आपल्याला जसा मृदू दिसतो आहे आणि खरोखर एक साधू जे लक्षण आहे हे त्यांच्या आचरणातून आपल्याला प्रकट होत आहे. धन्यवाद प्रभूजी. प्रभूजींचा आधीच परिचय करून दिलेला आहे की प्रभूजींनी नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेतलं आहे, नंतर जॉब करून आता संपूर्ण भारतभर आधी दक्षिण भारतात त्यांनी जवळजवळ 90 जिल्ह्यांमध्ये या भगवद्गीतेच्या ज्ञानाचा प्रसार केलेला आहे. आज प्रभूजींनी आपल्याला मनुष्य जीवनाची अनित्यता आणि भगवत धामाची नित्यता शाश्वतता याबद्दल सुंदर प्रवचन दिलं. त्याबद्दल प्रभूंचे आपण एक वेळा हरे कृष्ण महामंत्राच्या ध्वनी त्यांचं स्वागत करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. प्रभूजी आता सध्या शिरपूर, नाशिक आणि चाळीसगाव या ठिकाणी देखील भेट देत आहेत, सेवा देत आहेत. धुळे आणि प्रभूजींनी असंच आम्हाला आपला संघ द्यावा ही विनंती. आज गणेश सुभाष पाटील आणि ज्योती गणेश पाटील यांची सुकन्या सौम्या हिचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याकडनं आजच्या कार्यक्रमासाठी स्वीट स्पॉन्सर दिलेला आहे. त्याबद्दल आपण त्यांच्या संपूर्ण परिवाराचं 3 वेळा हरिबोलच्या ध्वनीने स्वागत करूया. त्याचबरोबर जयश्री राहुल चौधरी म्हणजे सुनताई यांनी आजच्या कार्यक्रमासाठी 500 रुपये एवढी लक्ष्मी प्रदान केले आहे. त्याबद्दल त्यांचे देखील आपण 3 वेळा हरिबोलच्या ध्वनीने स्वागत करूया. आज तुम्ही कार्यक्रमासाठी घरी आहे काय ना प्रभू आपलं कृष्णा प्रभू. तर साक्षात कृष्णा या ठिकाणी आहे. कृष्णा प्रभूजी तर त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत आणि त्यांची भक्ती पुढे उत्तरोत्तर वाढत जावं यासाठी आपण 3 वेळा हरिबोलच्या ध्वनीने त्यांचं स्वागत करूया. निताय गौर. महाप्रसादे गोविंदे नमो ब्राह्मणे वैष्णवे पुण्यावतम राजं विश्वासनेव जायते शरीरा विद्याजा जडेंद्रिय ताहे का जुळे पहिले विषय सागरे यात्मते जीवाती लोकमाय सुधर्मती जैता घटन संसारे कृष्ण बड़ो दयामय परिवारे जीवा जाए दो प्रसादन न दिलो भाई सही अनामृत पाओ श्री राधा कृष्ण गण गाओ प्रेम में डाको श्री चैतन्य निताय जय निताय जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे. श्री राधा मदन गोपाल महाप्रसाद की जय.